आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतं। त्याच पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ई श्रम कार्ड योजना आणली आहे। तर ई श्रम कार्ड योजना ही जुनी योजना ही काही नवीन नाही, पण या योजनेसाठी सर्वात जास्त चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्या व्यक्तींना आता 3000 रुपये वाटप सुरू झालेले आहे, असं राज्य शासनाने एक माहिती दिलेली आहे। ती माहिती मी तुम्हाला सांगतो। प्रति महिना बघा, इथं तुम्ही इथं पाहू शकता, प्रति महिना 3000 रुपये दिले जाणार आहे ई श्रम कार्ड वाल्यांसाठी। अतिशय आनंदाची बातमी आहे, सर्वांना पैसे भेटलेच पाहिजे। पण यासाठी काहीतरी शासनाने क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तात्काळ तुम्हाला पैसे मिळतील का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। कारण राज्य शासनाची कुठलीही प्रकारची योजना असू द्या, त्यासाठी तुम्हाला सर्व व्हेरिफिकेशन गरजेचं असतं। लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने तुम्हाला पैसे दिले जातात, आता ई श्रम कार्डवर पण तुम्हाला 3000 रुपये प्रति महिना दिले जाणार का? आता हे फक्त महिलांना दिले जाणार का, पुरुषांना पण दिले जाणार? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत। आणि याचा फॉर्म जर भेटत असेल तर कसं तुम्हाला पैसे द्या, फॉर्म कुठं भरायचा, काय भरायचा, कोणकोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, पूर्ण डिटेलवर आज आपण माहिती पाहूया। जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे की नाही। नसेल तरी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, तुमच्यासाठी पण एक नवीन अपडेट आणलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, आता ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, त्यांना दर महिन्याला मिळणार 5000 रुपये, फक्त याच महिलांना फक्त यांनाच मिळणार। बघा, आता राज्य शासनाने 3000 रुपये देण्याचा जे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्यासोबतच आता आपल्याला 5000 रुपये सुद्धा मिळणार, याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आता नेमकं 3000 रुपये कोणाला मिळणार आणि 5000 रुपये कोणाला मिळणार आहे? कारण राज्य शासनाची योजना, या योजनेच्या माध्यमातून प्रति व्यक्तींना तर लाभ भेटलाच पाहिजे, पण यासाठी जो फॉर्म भरेल त्यांना लाभ भेटला जाईल। ई श्रम कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला फक्त फॉर्म भरायची गरज आहे, तुम्हाला कार्ड काढायची गरज नाही। जर तुम्ही कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट लाभ दिला जाईल तुमच्या अकाउंटला। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून जमा होतो, त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील। यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे, काही डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे, ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि प्रति महिना तुम्हाला 5000 रुपये प्रमाणे दिला जाईल। आता राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्याचा हप्ता भेटायलाच उशीर होतो, तो ई श्रम कार्डवर आता पैसे कसे दिले जातील? तर तुम्हाला सर्वात अगोदर सांगू शकतो, ही जी योजना आहे ही योजना राज्याची नाही तर केंद्राची योजना आहे। बघा, ही योजना कुठली आहे? ई श्रम कार्ड योजना कुठली आहे? एक केंद्र सरकारची योजना। बघा, केंद्र शासनाची योजना आहे आणि या योजनेसाठी केंद्र शासन पैसे पुरवणार। आता राज्य शासनाची योजना कुठली? आपली लाडकी बहीण योजना। ठीक आहे, लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची योजना आणि ई श्रम कार्ड योजना ही केंद्र शासनाची। दोघांमध्ये फरक असतं। काही जणांना वाटतं की राज्य सरकार देत आहे, मोदी सरकार देत आहे, असं नाही। मोदी सरकार कुठली देत आहे? ई श्रम कार्ड योजना जी आहे ती मोदी सरकार यांनी सुरू केलेली आहे। ते पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यांमध्ये ई श्रम कार्ड योजना सुरू आहे। तर याला सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे, त्यासाठी ई श्रम कार्ड आपण याला म्हणू शकतो। आणि लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राने सुरू केलेली, महाराष्ट्रासाठी ही योजना आहे। महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच याला पैसे देईल, याला केंद्र सरकार पैसे देणार नाही। मात्र ई श्रम कार्ड वाल्यांसाठी आता केंद्र सरकार पैसे देणारे प्रति व्यक्तींना, पण त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। तर यासाठी ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली एक पेन्शन योजना सारखी आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या वयानुसार तुम्हाला पेन्शन मिळतं, त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना सुद्धा आता पेन्शनच्या माध्यमातून आता लाभ दिला जाणार आहे। या योजनेचा लाभ हातमजूर करणाऱ्या लोकांसाठी आहे। बघा, आता पेन्शन योजना कोणाला? जे मजुरी काम करता, गोरगरीब व्यक्ती असेल, महिला असो किंवा पुरुष असो, बरं का, त्यासाठी वयाची मर्यादा पण ठेवण्यात आलेली आहे। ती मर्यादा पण मी तुम्हाला सांगतो, पण हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी योजना आणलेली आहे। खास कर बघा, गोरगरीब ज्या व्यक्ती असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचा निराधार नाही, कुठल्याही प्रकारचा आधार नाही, त्यांना ई श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे प्रति महिना। बघा, प्रति महिना दिला जाणार आहे, प्रति माह तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, याची काही शंका राहिलेली नाही। कारण केंद्र सरकारची योजना आहे,
योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। आता नेमका आता हातमजुरी करणारे कोणकोणते व्यक्ती येतात त्यासाठी आता शासनाने माहिती दिलेली आहे बघा। जसं की शेती संबंधित काम करणारे मजूर, शेतकरीने तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला लाभ भेटेल असं नाही। जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं शेती नसेल, जर तुम्ही शेती संबंधित काम करायला मजूर असाल, बघा शेतीसाठी जर तुमच्याकडे शेती नसेल, तुम्ही शेतीसाठी कामाला जात असाल तर तुम्ही एक मजूर आहात, तर तुम्हाला त्या संबंधित तुम्हाला लाभ मिळू शकतो। बांधकाम साईटवर काम करणारे मजूर, बघा बांधकाम साईटवर काम करणारे मजूर असो म्हणजे ज्या रोजंदारीने कामाला जातात। आता तुम्ही ऐकलं असेल बांधकाम कामगारवाल्यांना किट वाटप केली, भांडी वाटप केली, त्याच पद्धतीने अशा व्यक्तींना याचा लाभ दिला जाईल ज्या मजुरी करता, हातमजुरीने त्या स्वतःचा उदरनिर्वाह करतात, त्या व्यक्तींना आता या ई श्रम कार्डच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। रोड साईटवर विक्री करणाऱ्या म्हणजे आता भाजीपाला वगैरे विक्री असो, कुठल्याही प्रकारचा काही छोटा मोठा व्यवसाय असतो त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे बघा, कुठल्याही प्रकारचा। आता ऑटो चालक असू द्या, जे ऑटो चालक असतात त्यांना, म्हणजे जेवढे पण हात मजूर करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे बघा। जेवढे पण हाताने मजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आहे। आता तुम्हाला समजलं असेल योजना कोणासाठी आहे, गोर गरीब व्यक्तींसाठी, महिला असो पुरुष असो कोणी असू द्या त्यांच्यासाठी योजना आहे, त्यांना याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेचे पैसे कसे मिळतील आणि कोणाला मिळणार आहे बघा, यासाठी पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर आपण पात्रता पाहूया, त्यानंतर कागदपत्र सांगतो, अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आपण पात्रता कोणती आहे ती पाहूया। आता ई श्रम कार्ड जर तुम्ही काढलं असेल तर यासाठी पात्रता कोणकोणती आहे बघा। ई श्रम कार्ड साठी आता 4 अटी ठेवण्यात आलेल्या आहे बघा। आता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर 4 अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। आता ही कोणकोणती अट असणार आहे, लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे बघा। मी तुम्हाला आधीच सांगितलं जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलं असेल तर तुम्ही पात्रता यासाठी ठरू शकता। पहिली अट आहे ती म्हणजे लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं, ही सर्वात पहिली अट आहे। नसेल तर त्यासाठी तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता, अगदी सोपी प्रोसेस आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वतः सुद्धा काढू शकता, ई श्रम काढणं काही कठीण नाही, ठीक आहे। दुसरी अट आहे लाभार्थ्यांचे वय 22 ते 65 दरम्यान असले पाहिजे बघा। 22 वर्षापासून ते 65 वर्षाच्या दरम्यान त्यांचं वय असले पाहिजे तरच त्यांना लाभ दिला जाणार आहे। लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर नसावं, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण योजना कशासाठी आहे, हातमजूर करणाऱ्या व्यक्तींसाठी, महिलांसाठी आहे, यांनाच याचा लाभ भेटला पाहिजे। जर कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तर त्यांना याचा लाभ तर दिला जाणार नाही, कोणी टॅक्स भरत असेल तरी सुद्धा त्यांना बघा पुढील माहिती दीजिए, लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं। जर कोणी टॅक्स भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल तर याची इन्कम खूप जास्त आहे, ते सरकारला मान्य नाही, तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा लाभ दिला जाणार नाही। लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नसावी, तुम्हाला आता सांगितलं कुठल्याही प्रकारची शेती असेल तर लाभ मिळणार नाही, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल तर लाभ तुम्हाला दिला जाणार नाही। तर हे महत्त्वाची अटी आहे, या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्ही या अटीमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला लाभ दिला जाईल। आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र बघा, आता कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तुम्हाला कंपल्सरी माहिती आहे। कुठल्याही प्रकारचं सरकारी योजना असू द्या त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लागतं आधार कार्ड बघा। आधार कार्ड आता ही गरज झालेली आहे, आधार कार्ड सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे। दुसरा ई श्रम कार्ड सुद्धा तुम्हाला कागदपत्र लागणारच आहे, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड लागणार आहे आणि बँक पासबुक, ज्या खात्यात तुमचे पैसे जमा होतील डेबिटीच्या माध्यमातून, ठीक आहे, डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, पण तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असले पाहिजे तरच पैसे जमा होतील, कारण डेबिटीच्या माध्यमातून सर्व काही पैसे जमा होतात डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तर तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे, तेच बँक अकाउंट तुम्हाला द्यावं लागेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत राहतील। पुढील कागदपत्र तुम्ही इथे पाहू शकता, पुढील कागदपत्र असं आहे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, मतदान कार्ड सुद्धा तुमचं लागेल, मोबाईल क्रमांक, अर्ज नमुना बघा। आता तुमच्याकडे सर्व असेल पण अर्ज नमुना नसेल बघा, अर्ज नमुना, फॉर्म आणि डॉक्युमेंट हे जेवढे पण तुम्हाला आता कागदपत्र मी या स्क्रीनवरती तुम्ही पाहिले आहे, जेवढे पण कागदपत्र आता तुम्ही ऐकलं ते सर्व कागदपत्र आणि अर्ज नमुना बघा, हे सर्व काही तुम्ही झेरॉक्स करून घ्यायचं आणि अर्ज नमुना तुम्हाला सायबर कॅफवर जायचं किंवा मिनी ब्रँचवर जायचं, तिथं ऑनलाईन बघा
ऑनलाईन फॉर्म सुरू आहे. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म सुरू आहे. ऑनलाईन तुम्ही ई श्रम कार्ड योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ई श्रम कार्ड साठी तुम्ही जसंही फॉर्म भरणार तर तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यासाठी तुम्ही तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी वगैरे नाही, शेती नाही वगैरे सर्व काही चेकिंग होणार आहे. जर तुम्ही अप्रूव्ह असाल, जर तुम्ही यामध्ये सर्व काही क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून बँक अकाउंटला लाभ दिला जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि मिनी ब्रँचला जमा करून सर्व काही डॉक्युमेंट वगैरे जमा करायचं, फोटो सुद्धा घेऊन जायचा आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड नसेल त्यांनी सर्वात अगोदर ई श्रम कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. ई श्रम कार्ड काढून, कारण तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये ई श्रम कार्डवर योजना आहे तर ई श्रम कार्ड तर तुम्हाला लागणारच आहे. तर ई श्रम कार्डसाठी तुम्ही सर्वात अगोदर ई श्रम कार्ड काढा, त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. तुम्ही ई श्रम कार्ड काढला आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही हा फॉर्म भरला आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.